स्वानंदी नाही म्हणजे मला समजू शकतं तू तुझ्या बहिणीबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेस, पण म्हणून हे असं हे बरं नाही. अंशुमन तिचा नवरा आहे, त्याच्याबद्दल इतकं सारखं 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 निगेटिव्ह बोलणं तिच्यासमोर बरं नाही ग. झालं ना त्यांचं लग्न, आज वटपौर्णिमा पण झाली, पाहिलंच ना दोघं किती एकमेकांवर प्रेम करतात. माझ्या अंशुनी तिला उचलून दिलं, तिला त्रास नको म्हणून. तरी आपण स्वानंदी, आपण त्या दोघांना जवळ आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण काय करतोय, आपण त्यांच्यात टेन्शन क्रिएट करतोय नाही का. आणि तसंही तुला एकटीलाच नाही आहे ना तिची काळजी, मलाही आहे ना, मी आहे तिच्याबरोबर. ऍक्च्युली ताई, तू ना आम्हाला थोडी स्पेस दे. जा बघू तू, मी खाते पूर्ण. हा खरंच जा, तुला खूप कामं असतील की नाही. ओके, काही लागलं तरी मला हाक मार, मी इथेच आहे तुझ्यासाठी. हे आहे. पाहिलंस ना, मी म्हटलं होतं ना तुला, स्वानंदी खोदून खोदून विचारणार. विचारलं की नाही, आता परत येईल, परत विचारेल, पण तुला माहिती आहे ना काय करायचं. जास्त बोलायचं नाही, डिस्टन्स ठेवायचा. गुड गर्ल, मी आहे ना. चुप. मी बरोबर का तुला? नाही नाही, मी बरोबर, मी बरोबर ना. आता घे तू, खा, आलीच. काय म्हणजे तू इतके दिवस आजीची खबरी म्हणून काम करत होतीस निकिता? आज कळलं तुला? मी वर्षानुवर्ष हेच करतेय. बापरे आनंद, तुझी बायको बघ कसली आहे. ए त्याला काय सांगतोस? तो पण आमच्यातलाच आहे. आला मोठा, हसतोय बघ कसा. अरे म्हणजे तुम्ही दोघं माझ्या इतक्या जवळचे मित्र असून सुद्धा तुम्ही मित्र होत ना, म्हणूनच करतोय आम्ही. एक्झॅक्टली. लक्षात ठेवीन मी हे सगळं. पण सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? आजचा दिवस. आजचा दिवस यापुढे कधीच विसरायचा नाही समर, प्लीज लक्षात ठेवशील ना. म्हणजे अॅनिव्हर्सरी कशी लक्षात ठेवतात लग्नाची, तेवढाच महत्वाचा आजचा दिवस आहे बाळा, लक्षात ठेव. येस, अर्थात. राजवाडे, आय लव्ह यू. आय लव्ह यू. हरवले वाटतं परत राजवाडे. राजवाडी, हा ओ राजवाडे, परत या. आहे इथेच आहे. ए बरं समर, मला खरं सांग, स्वानंदी वहिनीने जेव्हा तिच्या मनातल्या भावना तुला सांगितल्या, प्रेम व्यक्त केलं, तेव्हा कसं वाटलं तुला? हा, काय सांगू तुला मी. अरे 2 दिवस मी इतका अस्वस्थ होतो स्वानंदी मॅडमचं उत्तर ऐकण्यासाठी. म्हणजे आपल्या मनाला माहिती असतं की उत्तर काय आहे, पण तरी सुद्धा आपण वाट बघत असतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या तोंडून ते उत्तर ऐकावं. आणि जेव्हा स्वानंदी मॅडम मला म्हणाल्या ना की त्यांचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुला खोटं नाही सांगत, माझ्यासाठी ना आजूबाजूचं अख्खं जग असं थांबून राहिलं होतं. आणि त्यात फक्त आम्ही 2 जण होतो. हे प्रेम, हा आनंद पुन्हा कधीतरी माझ्या आयुष्यात मला मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं रे. हाय 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 समर, काव्यात्मक. टोटल विकेट गेली तुझी. आता ना खऱ्या अर्थाने तू आमच्यातला शोधतोस, म्हणजे आपल्यातला झालायस हो ना. येस, आमच्यातला झालास तू. म्हणजे आता तुला लग्नातली खरी मजा कळणार आहे. ऍडव्हेंचर, एक्साइटमेंट, रुसवे फुगे, भांडणं, युद्ध. हा, आणि म्हणजे असं बायको अशी रुसून बसली, नाराज झाली ना, की तिला असं प्रेमाने आपले सगळे इगो बाजूला ठेवून समजावणं, मग तिला नॉर्मलाइज करणं आणि परत नव्याने सुरुवात करणं, यात काय मजा असते ना तुला कळेल आता. त्याले माझा आणि स्वानंदी मॅडमचा अजिबात असं नाहीये. अरे हे बघ, सगळ्या नवऱ्यांना असंच वाटतं, गैरसमजात असतात, ओव्हर कॉन्फिडंट असतात. हा, आणि मग लगेच तोंडावर पडतात. तू रोज माझ्यासारखी. काय सांगतोस? या बाबतीत तरी ऐक याचा अनुभव दांडगा आहे एक्झॅक्टली. तोंडावर पडण्याचा.
आता यापुढे रोज बायकोला आय लव्ह यू म्हणायचं, विसरायचं नाही. म्हणजे आजचं जाऊ दे, पण रोज तेच तेच करायचं, कारण काढायची नाही. नाही नाही, ते तर मी करणारच आहे. हा आणि अजून एक महत्वाचं, बायकोने काहीही न विचारण्याच्या आधीच आज कोण कोण भेटलं, ऑफिसमध्ये काय काय केलं, कुठल्या मीटिंग्स झाल्या, काय खाल्लं, हे नक्की लक्षात ठेवून सांगायचं. एक्झॅक्टली. आणि जर का कधी कुठली नवीन बाई भेटली ना, की लगेच सांगायचं, तिला लपवायचं नाही तिच्यापासनं, कळलं का? मी कशाला खोटं बोलीन? आणि अजून एक, जर कधी भांडण झालंच तर अतिशय शहाण्या मुलासारखं आपली इगो बाजूला ठेवून स्वतः जाऊन सॉरी म्हणून टाकायचा, विषय संपला. मी प्रत्येक वेळेस? हो, दरवेळी तूच, विदाउट फेल. हा. माझा ए थांबा थांबा, हे सगळं पुढचं झालं, कुठे चालला पुढे? हा. आजचं काय? आजचं बोला. आजचं काय? हा, सगळ्यात आधी आजचं सांगणं महत्वाचं हा. आहे. अरे पण काय आजचं? समर, तू ना रोमॅन्स मध्ये पण ढ आहेस, 0 मार्क. हा? सो आनंदी कुठे आहे? त्या फ्रेश होत आहेत. फ्रेश होते ना? हा, ऐक आता हे बघ, ती फ्रेश होऊन बाहेर येईल ना, तू लगेच जाऊन प्रेमाने हा तिचा हात पकडायचा आहा. आणि तिला हळूच जवळ ओढून घ्यायचं. आहा. आणि ना मग तिच्या डोळ्यात असं खोलवर डीप बघायचं. आणि खोलवर म्हणजे जसं की एखाद्या खोल विहिरीत डोकावून बघतोस ना, तसं अगदी डीप. एक्झॅक्टली. काय? आणि मग हळूहळू ना तिला असं जवळ घे आणि हे काही काय बोलताय तुम्ही? अरे असं करायचं असतं, बायकांना आवडतं असं केलेलं. हो हो. लव्ह लँग्वेज म्हणतात त्याला, लव्ह लँग्वेज. ऐक ऐक ऐक, ही तुमची लव्ह लँग्वेज ना तुमच्याकडेच ठेवा. हा, मी असलं काहीही करणार नाहीये, कळलं? अरे असं काय करतोयस? ऐक ना समर. चल बाय. अरे समर ऐक. काय हो, काय एकटेच का असताय? हे काही नाही, ते आनंद आणि निकिता काहीतरी आगाऊपणा करत होते. आगाऊपणा हा, म्हणजे? म्हणजे काहीतरी बडबडत होते. काय? आपल्याबद्दल बडबडत होते काहीतरी. आपल्याबद्दल काय झालं? काही नाही हो, त्यांची लव्ह लँग्वेज मला शिकवत होते. निकिता इतकी आगाऊ आहे ना, मला म्हणाली तू असे स्वानंदी मॅडमचे हात हातात धर आणि धरा किंवा हात हातात धरा ना. खरंच? वाटना ओळखीची, साधना ओळखीची, बंध हे जुळले तरीही रीत नाने हमीची. कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना. बापरे, काय चाललंय यांचं? नाही नाही नाही, यांच्यातलं अंतर वाढायला हवंय मला. आणि हे दोघं कमी करतायत.